हॅलो फ्रेंड, मी तुम्हाला दाखवलं होतं ना की पुदिना 2-3 वेळा स्वच्छ धुवून मी सुकवला आहे बघा. असं झालं सुकून. आता मी ह्याची पावडर करते. बघा, ह्याचा कलर थोडासा बदलला, तर हिरवाच आहे. हा बघा, साफ सुकल्यावर आवाज येतो. बघा किती हिरवा हिरवा दिसतो. आता मी ह्याची पावडर करते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्याची मी पुदिन्याची पावडर करून घेतली. हे बघा, हिरवी हिरवी झाली. आता मी ह्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवते. हे बघा, मी काचेच्या बाटलीत भरून ठेवली. एवढी झाली. एकच जोडी होती तरी पण ती एवढीच झाली. जास्त मोठी जोडी नव्हती, छोटीच होती. मोठी असते तर जास्त झाली असती. आता ही मी झाकण लावून ठेवेन आणि जेव्हा पाहिजे तेव्हा सकाळी जर तुम्ही असं कोमट पाणी घेतलं किंवा थंड पाणी घेतलं, त्याच्यामध्ये अर्धा चम्मच टाकून सकाळी अनुषपोटी पिऊ शकता. चांगलं असतं, पोट पण थंड राहतं, शरीर पण थंडगार वाटतं. आणि व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी करतो तेव्हा पुदिना आपण ह्या पुदिन्याची पावडर वरून पण टाकू शकतो. चांगला स्वाद येतो आणि वास पण छान येतो.